नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता बातमी आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सर्वत्र धामधूम पाहायला मिळाली असताना आज उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्याची पाहूया सविस्तर. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले, स्वराज्य संस्थापक शककर्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदे श्री छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज घेणारे 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज घेणारे असे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याची प्रेरणिका जिच्या कुशीत या स्वराज्याचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ती राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता मासाहेब जिजाऊ. आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज. मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं सांगत अंधारातच पडलेल्या समाजाला शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाची आद्य देविका माता सावित्रीबाई फुले. प्रेत लेकराची उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माय, प्रेत लेकराची उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माय, साऱ्या जगाचं पोषण करणाऱ्या भीम दुधावरची जाय, कारुण्याचा झरा तिने दलितांची आई माता रमाई. जग बदल घालून निघावं सांगून गेलं मज भीमराव, गुलामगिरीच्या चिखलात का रुक्मिणी बसला रावत, अंग झाडून निघ बाहेर कर गुलामगिरीवर असं सांगत चिरडलेल्या, धडपडलेल्या, नाकारलेल्या समाजाचं दुःख सांगत अवघ्या चळवळीला दिशा देणारे ते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढे बहुजनांच्या आणि मराठ्यांच्या मुलांना शिकवीन, मनुवादाच्या छाताडावर थया थया करून नाचणार नाही, तोपर्यंत पाच चप्पल घालणार नाही असे ठणकावून सांगणारे रयत शिक्षण संस्थेचे सर्वसर्वी कर्मवीर भाऊराव पाटील. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख या देशाच्या लाखो करोडो शोषितांना, पीडितांना, कामगारांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे बोधिसत्व परम पूजनीय देशरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, संत कबीर, बिरसा मुंडा, ज्या महामानवांनी, महामातांनी आपल्या रक्षणासाठी जीवाची राखामोळी केली त्या सर्वांना आपल्या उपस्थितीच्या पाठबळावर एकदा जोरदार टाळ्या च्या कडकडात मी सर्वांना अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्याच दिवशी प्रख्यात्रेचा एक लेख प्रसिद्ध झाला. प्रख्यात्रे असे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तळा आणि वर्ण व्यवस्थेचा कोतरा फाडून त्याची आतडी बाहेर काढणारं वाघ नकोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सोडलेलं सुदर्शन चक्र होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचा धगधगता ज्वालामुखी होय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे प्रख्यात्रे म्हणतात. म्हणून आयुष्यामध्ये कधी जय भीम बोलायला लाजू नका, कारण जय भीम हे दोन शब्द नव्हे तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होय. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाला सलाम होय. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होय. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुणा होय. जय भीम म्हणजे दयाक्षमशील शांती होय. जय भीम म्हणजे भीम गर्जना होय. म्हणून आयुष्यामध्ये कधी जय भीम बोलायला लाजू नका. एक फार मोठे विचारवंत म्हणतात, विचार को पटकर या सुनकर कोई परिवर्तन नहीं आता, विचार को चलकर परिवर्तन आता है. डॉक्टर बाबासाहेबांच्या मूर्तीकडे जर नीट निरखून पाहिले असेल तर त्यांच्या एका हातामध्ये भारतीय संविधानाचं पुस्तक असतं आणि दुसरे हात कुठेतरी दर्शवित असतात. मी बऱ्याच जणांना प्रश्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुणाकडे दर्शवितात, तर काही जण म्हटले ते दिल्लीकडे दर्शवितात, तर काही जणांना म्हटले ते पूर्वेकडे दर्शवितात. पण बराच काळ गेल्यानंतर याच्या मागचं एक शास्त्रीय मानस कारण कळालं आहे की ते ना पूर्वेकडे दर्शवितात, ते ना दिल्लीकडे दर्शवितात, ते दर्शवितात समोरची बाजू. समोर असतं तुमचं भविष्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रखर व्यक्तिमत्व, तेजोमय असलेले नेतृत्व होते. त्यांनी नेहमी भारताच्या भवितव्याचा विचार केला आणि ते आजही आपल्याला सांगतात की मित्रांनो, भविष्याकडे चला आणि जर आयुष्यामध्ये पहिल्यांदा भविष्य बनवायचं असेल तर आयुष्यामध्ये पहिल्यांदा ध्येय ठरवायला शिकवा. दुःखाची गोष्ट ही आहे, माणूस जन्माला येतो, जीवन जगतो आणि सत्य शेवटी मरून जातो, पण मेल्यानंतरही आम्हाला आमच्या जीवनाचे ध्येय कळत नाही. ही फार मोठी वस्तुस्थिती आहे. महात्मा फुले म्हणतात, महात्मा फुले म्हणतात ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये ध्येय नसतं ते माणूस साबणाच्या फेसासारखं असतात, काही वेळ असतात आणि मग नाहीशी होतात. ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये ध्येय नसतात ते शेपूट रहित जनावर सारखं असं म्हटलं गेलं आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या जीवन
आयुष्यातून शिकून घेण्यासारखा असा मौल्यवान मूलमंत्र आहे की उशिरा का होईना पण आपण आपल्या आयुष्यामधलं ध्येय ठरवायला शिकलेच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माणूस जगतो, शिक्षण घेतो, पैसा कमवतो म्हणून जगतो, खातो जगण्यासाठी, जगतो खाण्यासाठी, तरीही त्याला मरावेच लागते. जर निव्वळ मरणाच्या भीतीने जगत असाल तर तुम्ही आजच मेलेले बरं का. तर परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करायला भिणारी माणसं जिवंत मेलेली असतात आणि परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारी माणसं मेल्यावरही जिवंत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी कोणीही रक्षण करतो, स्वतःच्या परिवारासाठी एक जनावर सुद्धा चांगल्या पद्धतीचं रक्षण करू शकतो. पण माझ्या नजरेमध्ये तोच खरा व्यक्ती, माझ्या नजरेमध्ये तोच आदर्श व्यक्ती जो स्वतःच्या परिवारासोबत, स्वतःच्या कुटुंबासोबत समाजातल्या इतर घटकाकडेही लक्ष देतो. आपले जीवन त्या पद्धतीचे असायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आत्मचरित्रामध्ये, धनंजय कीर साहेब यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात, मलाही कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला जावंसं वाटत होतं, मलाही कुठेतरी चांगलं जेवण जेवायचं वाटत होतं, मलाही कुठेतरी निवांत झोप घ्यावीशी वाटत होती. पण त्या पुस्तकाचं प्रत्येक पान उघडून पाहायचं, त्या प्रत्येक पानावर मला माझ्या बाचं चित्र दिसायचं, त्या प्रत्येक पानावर मला माझ्या रमाईने घेतलेले कष्ट दिसायचे. ते शब्दाला शब्द मला आवडून सांगायचे, बा भीमा तुला शिकायचंय, बा भीमा तुला शिकायचंय, तू जर शिकला नाही तर आम्हाला गुलामगिरीतून कोणीही काढणार नाही, कोणीही येणार नाही, तुला शिकावंच लागेल. तेव्हा माझ्या डोळ्यावरची झोप नाहीशी व्हायची आणि मी धडपडून उठायचो. मित्रांनो, जे तुमच्या भागी कष्ट घेतात, तुमचे आई वडील, तुमचा मोठा भाऊ असो किंवा तुमची मोठी बहीण, त्यांच्यासाठी तरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवायला शिकलेच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, प्रत्येक मुलामध्ये काहीतरी गुणधर्म आहे. प्रत्येक मुलगा कोणता तरी गुणधर्म घेऊन जन्माला येतो. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी नाही. जर त्या मुलाने त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या गुणावर काम केलं आणि त्याच्यावर करिअर केलं आणि त्याच्या अलीकडे आणि पलीकडे बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी कितीतरी पट समोर निघून जातो. हे बाबासाहेबांचं मूळ तत्वज्ञान होतं. बाबासाहेबांनी जर ठरवलं असता फक्त पैसाच कमवायचा, फक्त आणि फक्त पैसाच कमवायचा, तर या देशाचे नंबर 1 श्रीमंत व्यक्तिमत्व बनले असते. पण त्यांनी असं काहीही केलं नाही. एक कवी म्हणतात, पैशामुळेच कुणी धनवान होत नाही, धनवान झालं तर गुणवान होत नाही. पैशामुळे कुणी गुणवान होत नाही, धनवान झालं तर गुणवान होत नाही. कमवून नाव सारे जातील कितीही, साऱ्याच माणसाचा सन्मान होत आहे, साऱ्याच माणसाचा सन्मान होत आहे. शिक्षण म्हणजे वहीपेन नव्हे, शिक्षण म्हणजे लिहिणं वाचणं नव्हे, तर शिक्षणाची खरी व्याख्या तुम्हा आम्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली. शिक्षण म्हणजे बुद्धीला सत्याकडे आणि भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाते, ते खरे शिक्षण. शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की राईचा पर्वत करू शकतो. 1956 साली रामलीला मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत एक भाषण दिलं होतं आणि ते म्हणाले, मला माझ्या समाजातल्या शिकलेल्या लोकांनी धोका दिलाय, मला माझ्या समाजातल्या शिकलेल्या लोकांनी धोका दिलाय. त्यांनी भविष्यामध्ये पुढे जावं आणि आपल्या समाजातल्या लोकांना प्रबोधन करून पुढे आणावं. पण असं काहीही झालं नाही. माझा ब्रह्म निराश झाला. पद, पैसा, प्रतिष्ठा यांच्यामध्येच ते गुरफडले. जी माणसं पदासाठी, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी आपल्या समाजातल्या लोकांना मार्गदर्शन करत नाही, त्यांचं शिक्षण वाया गेलं असं समजा. आणि तशी जर लोक माझ्या समाजात असतील तर मला फार दुःख होईल. संविधानाला विरोध करतायच मी बऱ्याच लोकांना बघितलं, बाबासाहेबांना विरोध करतायच मी बऱ्याच लोकांना बघितलं. पण संविधानाचं महत्व काय हे पटवून दिलं असतं. संविधान नसलं असतं तर मी ते बोलू शकले नसते. तुम्ही मला इथे 2 शब्द बोलू दिल्याबद्दल धन्यवाद. पुढे वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या त्या न्यारीचं टोक असते. संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे 1000 झाले. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे बाबा? तुझ्या मताची माणसं मेलीत का रे बाबा? तुझ्या मताची माणसं मेलीत का रे बाबा? बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणार देखील भरपूर आहे. वेळेच्या आणि काळाच्या बंधनामध्ये प्रत्येक जण जखडलेला असतं. यातून मी तरी कशी सुटणार? म्हणून वेळेचं आणि काळाचं भांडण थांब. जाता जाता माझ्या अण्णावात माझी जात शोधू नका, जाता जाता माझ्या अण्णावात माझी जात शोधू नका. जातीत कोणत्यात घेणार नोंद माझी, जातीत कोणत्यात घेणार नोंद माझी. डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी, डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी. जय भीम, जय संविधान, जय भारत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.